मारामार नाही, मीरामार. आता जाऊन मारामारी करताल. निसर्ग आपल्याला एवढं काही देतो तर आपण त्याला छोटीशी भेट स्वच्छता मोहीम करून द्यायला पाहिजे. चाललो क्रूजवर, चला काय बघू. जे बोलेल ते खरं बोलेल, खोटं बोलणार नाही. आयुष्यात आज पहिला दिवस, आज मी एवढं नाचले. गुड मॉर्निंग सर्वांना. गोवा ट्रिप मधला आमचा आजचा दुसरा दिवस आहे. पहाटे आम्ही लवकर उठून फ्रेश झालो. आता आम्ही जाणार आहे मिरामार बीचला, मस्त बीच एन्जॉय करण्यासाठी. चहा पिऊन आम्ही निघणार आहे. बघा लोक आलेत, सकाळ सकाळ तयार होऊन अगदी फ्रेश चेहरे घेऊन हे सगळे लोक तयार आहेत. बरोबर. आणि मेन तयारी ह्यांच्यापासून तयारी गोव्याला जायचं. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय प्लॅन आजचा? गोव्यातला आजचा दुसरा दिवस, मस्त झोप झालेली आहे. आता आम्ही इथलं मीरामार बीचला निघालोय. थोडंसं एन्जॉय करायचं नियोजन आहे. काल पण केलं, आज पण सुरुवात एन्जॉयने करणार आहोत. आणि आमचे टूर मॅनेजर प्रशांत सर पण आलेले. प्रशांत सर, आज काय काय नियोजन आहे? आज आता सकाळी बीच बघायचं, मीरामार बीच. त्याच्यानंतर ओल्ड चर्च, न्यू चर्च आणि शांतादुर्गा मंगेशी टेम्पल बघून स्टे. सर्वजण तयार आहेत का? आपण कुठे जाणार आहोत? बीचवर. कोणत्या बीचवर? मारामार नाही, मीरामार. तिथं जाऊन मारामारी करताल. हो सर, बीचचं नाव तर मारामार आहे, आम्हाला मारामारी करतो असं नाही. मीरामार बीच आहे. अतिशय छान, स्वच्छ, सुंदर चेहरे सर्वांचे मला दिसत माझ्यासह. त्यामुळं फोटोला छान स्कोप आहे. काल जशी सूचना होती बीच मध्ये एन्जॉय करण्यासाठी, सेम सूचना आज रिपीट आहेत. पाण्यात उतरताना काळजी घ्या स्वतःची, इतरांची. गाडीत बसताना गाडी वाळू होऊ नये याची काळजी घ्या. पूर्ण बाहेरच झटकून या सगळं. इथं चेंजिंग रूम नसेल तर बसमध्ये चेंज करा ज्यांना आवश्यक वाटतंय. 10 मिनिटाचा रस्ता आहे आपलं बीच आणि हॉटेल. नाही चेंज केलं तरी बसमध्ये उभारून आपण रूम पर्यंत येऊया. ओके. आजच्या दिवसासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. गुड मॉर्निंग गोवा. छान आहे वातावरण, मस्त, एकदम प्लेझंट. खूपच छान आहे, एकदम प्लेझंट आहे. थोडं हवा पाहिजे पण ठीक आहे, चालून जातं. मोकळ्या हवेमध्ये एवढं चालून जातं. अक्षरशः उठा 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 हो सकाळ जण. माजी मुख्यमंत्री. काय सर, मग कसं वाटतं अर्ली मॉर्निंग बीचला? बेस्ट झालं, बेस्ट. आता सकाळी सुरुवात झालेली आहे, बेस्ट एकदम.
नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना. मिरामार बीचवर आम्ही आहोत. बीचमध्ये मस्त एन्जॉय झालेला आहे. काही एनजीओ इथं दाखल झालेले आहेत जे बीचवर सफाईचं काम करत आहेत. आम्ही त्याला हातभार लावत आहे. आम्ही कचरा गोळा करत आहे. आमचे परी मॅडम याला लीड करत आहेत. बाकीचे वर्ष मॅडम आहेत आणि आम्ही मस्त कचरा गोळा करून घरी नेणार नाहीये, इथं जमा करणार आहोत. स्वच्छ भारत का इरादा कर दिया हमने या पद्धतीनं हे बीच स्वच्छता करायचं काम इको फ्रेंडली क्लबचे काही सदस्य करत आहेत. ऑलरेडी इथं काही NGO दाखल झाले होते, पण आम्ही त्यांना हातभार लावून बीचवर जे काही कचरा आहे जमा झालेला ते साफ करून आम्ही कॅरी बॅगमध्ये जमा करून त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. अर्ली मॉर्निंग आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी केली, छान बीचमध्ये एन्जॉय केलं. आता त्यानंतर कचरा गोळा करत आहोत. बीचवर जे काही दिसतं ते प्लास्टिक असेल, बाकी इतर साहित्य असेल, आम्ही गोळा करत आहोत. प्रेमा मॅडम पण गोळा करत आहेत कचरा. या ठिकाणी खूपच जास्त कचरा दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. आज इथं मिरामार बीचवर स्वच्छता मोहीम सुरू आहे. आम्ही या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवलेला आहे आणि आमच्या सगळ्या सदस्यांनी अतिशय उत्साहाने, निसर्ग आपल्याला एवढं काही देतो तर आपण त्याला छोटीशी भेट स्वच्छता मोहीम करून द्यायला पाहिजे. साधना मॅडम, आजच्या या उपक्रमाविषयी आपण जो सहभाग नोंदवला त्याच्याविषयी 2 शब्द सांगा लोकांना. काय एकदम स्वच्छता छान नाही वाटत. आपण निसर्ग आपल्याला इतक्या चांगल्या गोष्टी देतो, आपण त्याला सगळी घाण परत करतो. आणि विचित्र प्रकार असा आहे की ते पुन्हा आपल्याकडे परत येतं. म्हणजे मानवाला हा धडा आहे की तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळेल. चांगलं दिलं तर चांगलं परत मिळेल, वाईट दिलं तर वाईट परत मिळेल. आणि त्यामुळे मग थोडंसं आपण समुद्र किनाऱ्याच्या माध्यमातून निसर्गात जिथं जिथं भटकायला जातो तिथं कसल्याही प्रकारचा कचरा करत नाही. अगदी चॉकलेटचा रॅपर पण टाकत नाही. पण आज या समुद्र किनारी आम्ही आमचा एक सहभाग म्हणून या सगळ्या इथल्या समुद्र किनाऱ्यावर जे काही स्वच्छता मोहीम सुरू आहे त्याच्यामध्ये गोळा झाला आपल्याकडे खूपच. पहा तुम्ही, अस्वच्छता खूप जास्त आहे बीचवर आणि स्वच्छता करून नमस्कार. आज आम्ही मिरामार बीच गोवामध्ये आलेलो आहोत आणि फिरायला आलो होतो खरं तर, पण इथं स्वच्छता मोहीम सुरू होती आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही सगळ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. जोरात टाळ्या वाजून आपल्या सगळ्यांचं कौतुक करा. आजच्या या उपक्रमाविषयी साधना मॅडमने आपली भावना व्यक्त करावी. मॅडम, कसा सहभाग नोंदवला आपण या सगळ्यांनी? खरं तर आम्ही या ठिकाणी सुट्टी काय म्हणतो एन्जॉय करायला आलो होतो आणि त्या मानाने होता स्वच्छ, पण बाकीच्या दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी तर जरा अस्वच्छता जाणवली होती. आणि इथे या लोकांचा हा उपक्रम चालूच होता. तर आम्हाला सुद्धा असं वाटलं की आपल्या देशाच्या प्रती आपलं कर्तव्य, आपण इथे ज्या आनंद घेतो समुद्राचा, तर तो आनंद आपण घेत असताना आपण त्या निसर्गाकडून आनंद मिळतो, निसर्गालाही आपण काही दिलं पाहिजे परत. म्हणून ती जी काही स्वच्छता होती ती आम्ही अगदी स्वच्छता केली आणि तिथं जेवढा प्लास्टिक मानवनिर्मित कचरा होता तो सर्व आम्ही उचलून ते आमच्या परीने थोडासा हातभार आम्ही त्या स्वच्छतेमध्ये लावला. घर कसं आपलं सगळं होते तसं आपल्या देशाच्या भूमिकाला स्वच्छ ठेवायला काही खूप आनंद वाटले आम्हाला, छान वाटलं. सय्यद मॅडम, कसं वाटलं आपण या उपक्रमात सहभाग होऊन? एकदम आनंद वाटला. स्वच्छ घरासारखं आपण समुद्रही स्वच्छ ठेवावं. वा, घरासारखं समुद्रही स्वच्छ ठेवला पाहिजे. चला घोषणा देऊ आपण. साधन संपत्तीचा आपण वापर नीट केला पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की वंदे. हो संतोष सर, काय ड्रायफ्रुट्स ये बापरे, कुणाला? आपल्या टीमला सगळ्यांना मिळणार का? हो, यस. आता हे स्वच्छता मोहिमेचा नाश्ता तिथे देत होते. खरं तर ऑलरेडी आमचा नाश्ता तिथं आहे. आम्ही असं ठरवतो की हे नाश्ता घ्यायचं नाही, पण सगळ्यांनाच ते देत आहेत प्रेमानं, तर नाही कसं म्हणायचं. त्यामुळे आम्ही पण सगळ्यांसाठी हा नाश्ता घेतला बसमध्ये वाटत. उपमा तर आपल्या दादा आलेले आहेत, तर आपण आता त्यांच्याशी संवाद साधूया. ते गोवेकर आहेत आणि आपल्याला आता दिवसभर फिरायला घेऊन चाललेले आहेत.
आपण त्यांच्या मागोमाग जाऊया आणि त्यांच्या सोबत राहूया. हे बघा इथं पुमा लिहिलेलं आहे, इथं बिबट्याचं चिन्ह आहे. त्यांच्या सोबत राहावा, हरव चाल. पुमाच आहे ते. आज जरा गर्दीची ठिकाणं आहेत, आज शनिवार पण आहे. आपको मेरा नाम हेमंत करके, आपको सबको नमस्कार करके मैं बोल रहा है. आपका प्रोग्राम आज का अपना 4 प्रोग्राम है आपका. पहला हम लोग जा रहे हैं साइड सीन के लिए ओल्ड गोवा चर्च. बम जीसस का डेड बॉडी उधर रहता है. किसका? जीसस का डेड बॉडी. अगर डेड बॉडी है 68 साल का डेड बॉडी है. इस साल में उसको निकालेगा. अक्टूबर 3 तारीख को निकालेगा. उसको 1.5 महीना रखेगा. आप देखना चाहते तो पूरा क्लास में रहता है. उस दिन आने का. उस टाइम पे आप सब क्लास में रहता है. आप देख ऐसा ही देख सकता है उसको. वो रियली बॉडी है, नकली बॉडी नहीं है, केमिकल नहीं है, रियली बॉडी है. ऐसा है. लेकिन अपना शरीर के अंदर क्या क्या बनता है वो सब बनता है. 10 साल के बाद उसको क्लीन करके बाहर निकाल के रखते हैं. अपना ओल्ड गोवा चर्च बोलते हैं उसको. ओल्ड गोवा चर्च. उधर से अपने को जा रहा है वो मंगेशी टेम्पल, रास्ता मंगेशी टेम्पल. उधर से शांता दुर्गा टेम्पल. बैक खाना खाने को 3 बजे आने का. शाम को 7 o'clock क्रूज बोटिंग है. ये शाम का दिलकश मंजर, ये साहिल और समंदर, कहते हैं आप न जाए, हम पर ये करम फरमाए. ये शाम का दिलकश मंजर, ये साहिल और समंदर, कहते हैं आप न जाए, हम पर ये करम फरमाए. सुनिए तो हाय फ्रेंड्स, मी आत्ता आहे गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये आपण पाहतोय ओल्ड चर्च. या चर्चमध्ये एक अशी जुनी अनेक वर्षापासूनची एक बॉडी आहे. ती बॉडी आपल्याला ते दाखवतात आणि सांगतात. आणि हा गोव्यातला सगळ्यात जुना चर्च आहे. तर पाहूया या चर्चमध्ये नेमकं काय आहे. चला. मला वाटतं बागी चित्रपटा शूटिंग इथं झाली असावी. पिक्चर बागी. पुढं जे दिसतंय ते आहे शांतादुर्गा टेम्पल. आणि आता या शांतादुर्गाला चाललोय आम्ही. सगळेजण निघालेत आता पुढे. आता गाडीतून उतरलेत. अजित सर काय सांगा. स्वागत आहे पुन्हा एकदा छान बस प्रवासानंतर आम्ही गोव्यातल्या एका प्रसिद्ध मंदिरापाशी आलोय. शांतादुर्गा मंदिर. सॉरी, माझ्याकडनं चूक झाली. शांतादुर्गा मंदिर. जेव्हा आपण गोवा असं सर्च करतो गुगलवर, पहिली इमेज येते ती या मंदिराची येते. मंदिराची मोठी खासियत आहे, मोठं वैशिष्ट्य आहे. काय आहे आपण गाईड करून जाणून घेणारच आहोतच. आता सुरुवातीला मंदिराचं दर्शन आपण घेऊया. थांबलो. काय करावं जरा सांगा. इथं मस्त सगळे गणेश मूर्ती आहे, शिव मंदिर मूर्ती आहे. त्यामुळे आम्ही थांबलोय आणि थोडंसं कमी रेट करून घ्यायला लावलं सगळ्यांना. मस्त आहे सगळं. बघा तुम्ही. ते म्हणा लागले हे जे सगळं ग्रुप आहे ते आपला इको फ्रेंडलीच आहे. काही लोक शॉपिंग करून खरेदी करून गेलेत आणि आता बाकीचे मूर्ती आम्ही पण घेऊन जाणार. ठेवणं गोवा ट्रिपचं दुसऱ्या दिवशीचं दुपारचं जेवण. मस्त फ्रूट सलाड आहे. ताट मी घेतो. शिरा आहे, चपाती आहे, उपवासाचं पलीकडे आहे, मिक्स व्हेज आहे. वा फोड द्या. डाळ
डाळ इथं राईस द्या बस. आणि या सगळ्या आयटम आहेत. आणि आज संकट चतुर्थी असल्यामुळं भगर आहे, त्याला काय शेंगाची आमटी. अशा पद्धतीनं दुपारचं जेवणाचं नियोजन आहे मस्त. दिवस दुसरा, सेशन तिसरा म्हणजे पहिल्या सेशनमध्ये आम्ही गेलो मिरामार बीचला. त्यानंतर फ्रेशअप होऊन नाश्ता केलो. त्यानंतर आम्ही गेलो ओल्ड चर्च पाहायला. मग शांतीदुर्गा टेम्पल असेल किंवा मंगेश टेम्पल असेल हे बघून आम्ही जेवणासाठी पुन्हा हॉटेलकडे आलो आणि पुन्हा एकदा फ्रेश झालं. आता आम्ही जाणार आहोत बोट सफारीसाठी म्हणजे क्रूजसाठी. सगळे लोक तयार होत आहेत, रेडी होत आहेत. आता मस्त गरमागरम चहा घेऊन आम्ही क्रूजकडे प्रस्थान करणार आहोत. क्रूजवर आमची एंट्री चालू होणार आहे आता थोड्या वेळात. सध्या आम्ही आहोत सम्राट क्रूज या ठिकाणी. हे बघा अशा पद्धतीचं मोठं लट्ट दांडगं खालीच आहे. चला नीचे चलो. हाय गाइस, बोट में चलो. बाय बाय. आगे फ्री व्हिडिओ काढत आहे. चला हो सर काय सांगाल? हे चाललो क्रूजवर, चला काय बघू.
गोव्यामध्ये क्रूजवर आहोत. बरोबर अर्धा पाऊण तास होत आला. जबरदस्त खाली इतकं नाचलोय. आता वर थोडंसं थंड हवा घ्यायला आलं. खाली पण AC मध्येच नाचत होतो. जबरदस्त एन्जॉयमेंट सुरू आहे. आता थोडासा कोको कला आम्ही घेतला सगळ्यांसोबत. हेच कन्सेप्ट कोको कला काय असेल ते मस्त आहे. कसं वाटलं मग? काय केलं? होती बसला, डान्स केला, थम्सअप. खोटं बोलणार नाही. आयुष्यात आज पहिला दिवस, आज मी एवढं नाचले. याच्या आधी माझ्या मुलांच्या लग्नात सुद्धा मी नाचले नाही. मुलींच्या लग्नात, मुलाच्या लग्नात नाचले नाही. पण आज इथं भरपूर नाचले. आज हे कुणामुळे झाले माहितीये? हे कोकणी फॅमिलीमुळे. खूप धन्यवाद, खूप आभारी आहे. जे दबलेलं असतं मनात, त्या मनाला मोकळं करण्याचा रस्ता किंवा मोकळं करण्याचा मार्ग म्हणजे हे टूर आहे गोवा. या जबरदस्त. कसं आहे, मुलांपासून आई वडील दूर किंवा आई वडिलांपासून मुलं दूर असतात. आपलं एकटं पण घालवायचं कुठं? बरोबर. हे असं हे टूरच्या माध्यमातून आपण हे सगळे आपली एक फॅमिलीच असतो. आपण 4 दिवस आपण एकमेकांना कधी पाहिलेलं नसतं, कधी आपली ओळख नसती. पण आपण किती काळजी घेतो. पाणी देऊ का ताई? तुम्हाला काही चॉकलेट देऊ का? पेपर देऊ का? चिवडा देऊ का? किती आतुरतेने आपण विचारतो, आत्मीयतेने विचारतो. हे पण आपलं एक कुटुंब आहे. पण हे आपल्या मुलाबाळापासून आपण जे दूर असतो, ते आत जे काही साठवून ठेवलेलं असतं ते असं दिलखुलासपणे बाहेर येतं. आणि याला मार्ग करून दिला हे इको फ्रेंडली क्लबच्या दोघा बंधून अजित सरांनी. मी खूप आभारी यांची, खूप खूप आभारी आहे. जे मला माझं मन मोकळं करता आलं. तुम्हाला कुणाला तुमच्या पण काही भावना असतील, तुम्ही मन व्यक्त करू शकता, तुमच्याही भावना व्यक्त करू शकता. पण माझं मी मन खूप मोकळं केलं. आज आयुष्यातला खूप आनंद लुटला. आज तुम्ही मनसोक्त नाचलो, पण नाचताना कोणाकोणाची आठवण तुम्हाला येत होती? माझ्या मुलाबाळांची आठवण येत होती, माझ्या घरच्यांची आठवण येत होती. मला खूप आठवत होत. आज त्यांनी असले तर आम्ही दोघं आलो असतो. आज मला ही जोडपी बघून मला वाटतं आम्ही पण दोघं आलो असतो. मी एकटीच आली की आहे तुमच्या बरोबर. पण मला कसं आहे सांगू का, मी हे बाहेर येते, तुमच्यात जे रमते करते ते मी विसरते. थोडा विसर पडतो मला. परत घरी गेले की मला सगळं
1934चा आठवण येते. परत पुढच्या ट्रेक पर्यंत मी परत ते गोखत असे. आता पुढचा ट्रेक कधी बाबा आपण जाऊ तिथं परत मी यांच्या सोबत सगळी माझी मुलं म्हणते, माझ्या मुली म्हणते, माझे नातू लहान मोठी हे सगळ्यात मी मिळून मिसळून जाते. लहान मोठं मी समजत नाही, मग भान हरपून जाते. धन्यवाद. मी किशोरी मॅडम बद्दल काय सांगाल? तिने आले नाही. किशोरी, अक्षया आणि देवासी तुम्ही फार मिस केलात. तुम्ही फार मिस केलात. आपण फार एन्जॉय केलो असतो आणि परत एकदा मी तुमच्या बरोबर येईन आणि आपण मिळून परत येऊ. किशोरी, अक्षया आणि देवासी खूप एन्जॉय केला आम्ही. किशोरी तुझी फार आठवण आली. तुला फार आम्ही मिस केलं किशोरी. तू पुढच्या वेळेस जरूर ये किशोरी. धन्यवाद. ती 2 ठुमके तर लावून निघून जाईल असं मला वाटलं होतं, पण जेबाचा डान्स आम्ही मिस केला. उद्या परवा पण सरांनी भरून काढलं. सरांनी भरून काढलं की मॅडमने भरून काढलं. कपल डान्स म्हणले की दोघं तयार झाले. आणि विशेष कौतुक आहे घोगले 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 कपलचं विशेष कौतुक आहे. जोरात टाळ्या वाजवा. शेवटपर्यंत नाचते. शेवटपर्यंत डीजेवाला जा मनापर्यंत. अजून एक काय नाव म्हणले. आणि सुरुवातीचा कपल डान्सला पण ते वर होते, शेवटच्या डान्सला पण ते वर होते. त्यामुळे ते खूप एन्जॉय केले. आणि सगळं झाल्यानंतर घोगले काकू मला म्हणले कोकणे फॅमिली आम्हाला नाचवल्याशिवाय सोडलीच नाही. आणि जसं घाटे दिदी म्हणले की इतकं त्यांच्या मुलाच्या लग्नात नाचले नाही असं. आणि काही लोक मला म्हणले आज खरं गोव्यात आल्यासारखं वाटायलंय. थोडी कसर बाकी चहापत्ती असेल. पण खूप छान वाटलं मला की आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यातला काय अमूल्य वेळ 3-4 दिवसाचा वेळ घालून एका अनोळखी लोकांसोबत घालून एक फॅमिली आपण एकमेकांसोबत बनवलो आणि सगळेच एन्जॉय केले. कुणाचं नाव राहणार नाही. अगदी मला दुधगुंडे सर खरं तर खूप छान वाटले होते. हे बापरे काय स्टेप होते त्यांचे. असं कंबर इथून वरपर्यंत असं. अजून एक दिवस आहे. आणि बाकी मेजर सरांचं तर काय कौतुक करावं. सुरुवात त्यांनी केली. वाय दिस कोलावरी डी बापरे डोळे ऍक्टिव्ह असं डोळे दाबूनच करतात त्यांनी. म्हणजे कुणाला कळू दे काय करावं. सगळ्यांना करतात त्यांना दिसत नाही. बाकी काल परवा आम्ही जेवणाला रिक्वेस्ट केली जेवणाला या. सर नको कंटाळालाय झोपायचं. आज बाहेर आल्या सर जेवण कधी आहे काय काय आहे जेवणामध्ये. म्हणजे भूक लागली सर्वांना. एवढं नाचले छान भूक लागली. आणि मुलीची आठवण झाली तशी आम्हाला पण आमच्या मुलीची आठवण झाली. स्टेप्स डान्स स्टेप्स मध्ये माझी सून आणि माझी नात ह्या दोघी माहीर आहेत. दोघींनी शाळा कॉलेज आणि सुनेनंतर गाजवलेलंच आहे कोकण एरियामध्ये. आणि नात आता खारघर गाजवते. 6वीत असूनही तिचा परफॉर्मन्स डिस्ट्रिक्ट लेवलला गेलेला आहे आता. तर त्या दोघींची मला आठवण झाली. त्याचं कारण आणि श्रेय घाटे दीदींना. दुसरं श्रेय मला कोकणे बंधू, कोकणे फॅमिली आणि हा जो 5 खांबी तंबू आहे त्या 4 नाही 5 आईना विसरू नका. मध्यभागी सेंटर आणि 6वा अगदी छोटा खांब आहे आराध्या. चला आलो आपण. हे इव्हेंट अरेंज करणं कल्पकतेचं काम आहे आणि ही कल्पकता या लोकांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे त्यांची कल्पकता. त्यामुळे त्यांचे आभार. चडचणकर ट्रॅव्हल्सचे आभार. सर्वांनी अगदी सुंदर नियोजन केलेलं आहे. उद्याचा दिवस आहे असाच आपण मजेत आणि आनंदात घालू. पुन्हा एकदा रात्रीच्या जेवणासाठी आम्ही आलोय. ताट आहे, कडक भजी आहे, चपाती आहे, उसळ आहे, मटकी, वरण आहे, भात आहे.